मित्रो, वाचनाने भ्रम दूर होतो का? अनुभवाने भ्रम दूर होतो का? सत्याच्या दर्शनाने भ्रम दूर होतो का? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर आजच्या या भागामध्ये भ्रम काय असते, तो कसा दूर करावा आणि भ्रम दूर करणं का गरजेचं आहे, या संदर्भामध्ये आज आपण बघणार आहोत विवेचन. कारण समाज जर भ्रमिष्ट झाला, भ्रमात जगून जगून, तर त्या समाजाला, त्या देशाला, त्या व्यक्तीला भवितव्य असत नाही. सतत खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून सांगितल्या, सतत खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून सांगत राहिल्याने आणि लोक ते ऐकत राहिल्याने आणि या भ्रमिष्ठ लोकांनी जे लिहून ठेवलंय ते वाचत राहिल्याने इथला समाज अंधश्रद्ध, भ्रमिष्ठ बनलेला आहे. सर्वच समाज नाही, समाजातील काही माणसं. म्हणून हा प्रबोधनातून सत्यनिष्ठ, अनुभवनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झालेल्या माणसाने लिहिलेल्या ग्रंथाच्या वाचनातून हे भ्रम दूर होऊ शकतात. वेगवेगळे भ्रम असतात, त्या संदर्भात आपण आजच्या विवेचनामध्ये काही गोष्टी कळतील. म्हणजे भ्रमाला सत्य मानून जगणं, असं जेव्हा घडते आणि जेव्हा त्याला सत्याचं दर्शन होते भ्रमिष्ठाला, तेव्हा त्याचा भ्रमनिराश होऊन जातो. मला असं वाटलं नव्हतं असं होईल म्हणून, मला हेच खरं वाटलं होतं. तसं नसते, तसं नसते भाऊ. तर आपण जे काही समजून बसलेलो आहोत, समजून बसलेलोच नाहीत, समजून बसलेलो असलं तर ठीक आहे, तुझंच एकट्याचं नुकसान होईल. समजून बसून जे चालत आहोत आणि त्या मार्गाने लोकाला नेत आहोत, त्यामुळे तुझाही घात होते बेट्या आणि तुझ्यासोबत चालणाऱ्यांचाही घात होते. लक्षात आलं? तर भ्रम हे एक प्रकारचं काय आहे माहिती काय, काल्पनिक धारणा आहे. काल्पनिक धारणाला सत्य समजणं, काल्पनिक आहे परंतु त्याला सत्य समजणं, मिथ्या आहे परंतु त्याला सत्य समजून जगणं, खोटा विश्वास, खोट्या श्रद्धा, ह्या भ्रमाचे जुळे आहेत. वास्तविक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून जगणं, कोणतीही वस्तू नसताना ती वस्तू आहे असं मानून जगणं, ह्या सगळ्या गोष्टी भ्रमिष्ठतेचे लक्षण आहेत. आणि या भ्रमिष्ठपणामुळे खूप मोठं नुकसान होते समाजाचं आणि व्यक्तीचं. कारण मानसिक अपंगत्व येते माणसाला. जेव्हा ते गोष्ट सत्याच्या कसोटीवर, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर, विज्ञानाच्या कसोटीवर, ऐतिहासिक ज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिलं जाते, त्या भ्रमाला, त्या भ्रमाचा चक्काचूर होतो. आणि मग भ्रमिष्ठ समाज किंवा भ्रमिष्ठ व्यक्ती या सत्य समजून घेण्यापासूनच दूर 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 पळतात. त्यांचं नको, त्याचं ऐकायचं नाही, कारण ते सत्य सांगतात. म्हणजे नकट्याला, समजा नकटा आहे एखादं, नकटा जसं आरशापासून दूर पळाल्यामुळे त्याचं नकटेपण जसं दूर होत नाही, तसं सत्यापासून भ्रम दूर पळाला म्हणून
भ्रम हा काही सत्य होत नाही, त्याचा सत्याचं स्वरूप कधी प्राप्त होत नाही. भ्रम भ्रमच राहतो आणि तो घात करतो. आता आणखी काय काय भ्रम आहेत? जन्माने शेंडी ठेवल्याले श्रेष्ठ असतात. शेंडी ठेवलेले लोक जन्माने श्रेष्ठ असतात, अशा पद्धतीचा एक भ्रम या समाजामध्ये पसरून टाकला आणि त्या भ्रमालाच लोकांनी सत्य समजलं, खरं समजलं आणि समाजाचा घात झाला, देशाचा घात झाला. आता या शेंडी ठेवणारे म्हणजे श्रेष्ठ असतात जन्मानं, हा जो भ्रम कसा दूर करायचा? मग अनेक महापुरुषांनी हा भ्रम दूर केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात तो भ्रम आता दूर झालेला आहे. शेंडी हे श्रेष्ठत्वाचं लक्षण नाही, हे आता सत्य समाजाला समजलेलं आहे. हजारो वर्षे या भ्रमामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आता हा भ्रम कसा दूर होईल? तर त्यांना वाचन करावं लागेल. कोणत्या ग्रंथाचं वाचन? पुराणाच्या वाचनाने आणखीन भ्रम दूर होतो, भ्रम वाढतो. तर सत्यनिष्ठ वाचन, मानव जातीच्या मुळापासूनचा इतिहास आम्ही जर समजून घेतला, मानवाची उत्पत्तीपासून, मानवाची जेव्हा उत्पत्ती झाली होती तेव्हा कुठल्याच धर्माची त्या माणसानं निर्मिती केली नव्हती. जातीची निर्मिती माणसानं केली, धर्माची निर्मिती माणसानं केली, शिक्षण संस्थांची निर्मिती माणसानं केली, राजकीय व्यवस्थेची निर्मिती माणसानं केली. हे सगळं निर्माण ईश्वरानं केलंय असं समजणं हा भ्रम आहे. लक्षात आलं? तर त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये विकसित करणं, मग अशा ह्या भ्रमिष्टांना जाग्यावर आणण्याचा एक उपाय आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित कधी होईल? विज्ञानिष्ठ वाचनाने. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झालेल्या माणसाने लिहिलेल्या ग्रंथाने. आणि DNA चाचणी काय असते, DNA काय असतो, DNA समजून घेतल्याने, मानवशास्त्राच्या वाचनाने आपला हे जातीय श्रेष्ठ, ही एखादी जात श्रेष्ठ असते, एखादी जात, तिथली माणसं जन्मानं कनिष्ठ असतात, यातली जातीनं श्रेष्ठ असतात. माणूस जन्माने श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतो, तर तो सुस्वभावाने, संस्काराने, ज्ञानाने, कर्तबगारीने तो श्रेष्ठ बनतो. तोच श्रेष्ठ जो समाजाला विधायक दिशा देतो, समाजाला सत्याच्या दिशेने नेतो, समाजाला विज्ञानिष्ठ बनवतो, समाजाला सेवानिष्ठ बनवतो, समाजाला उपकारक बनवतो, समाजातल्या चुकीचे भ्रम, चुकीच्या कल्पना, चुकीच्या बाबी, रूढी, प्रथा, परंपरांचं ऑपरेशन करून समाजाला निखळ आणि निखळ, विज्ञानिष्ठ, मानवतावादी, उपकारक बनवणारे विचार देतो, तशा भावना विकसित करतो, तसा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतो, तसा विज्ञानिष्ठ दृष्टिकोन विकसित करतो. असा माणूस श्रेष्ठ असतो. आणि अशा माणसाचा समूह म्हणजेच तो समाज, तोही श्रेष्ठ असतो. आणखीन काही महत्वाचे तर हे वाचन संस्कृती वाढल्यानंतर अनेक भ्रम दूर होऊ शकतात. पण ते वाचन मित्र सांगितलं. आता तुम्ही जर वैभव लक्ष्मीचे व्रत वाचत असाल
आणि तुमच्या घरामधून शास्त्रज्ञ निर्माण व्हावं वाटत असतं तर कसे होतील? होणार नाहीत. माझं पोरग शास्त्रज्ञ होते व्हावं म्हणून मी वैभव लक्ष्मी व्रत वाचतो आणि त्यालाही वाचायला होतं. म्हटली एक बाई मला, हां वाच बाई वाच. मित्र हो, आपण आपल्या जे काही समजून घेऊन बसलेलो आहोत ते सत्य आहे का, ते योग्य आहे का, याचा विचार न केल्यामुळे आपण भ्रमिष्ट असतो. एकदाचं सत्य हातात धरलेला साप आहे का दोरी आहे याचं भानच नसेल आणि सापालाच दोरी समजून किंवा दोरीला साप समजून जगणं हे आंधळेपणाचं लक्षण आहे, भ्रमिष्टपणाचं लक्षण आहे. तर जे नाही ते आहे वाटणं, आहे ते नाही वाटणं हा भ्रम आहे. जे नाही ते आहे वाटणं, जे आहे ते नाही वाटणं हा भ्रम आहे. म्हणून भ्रम हाच धर्म जर मानला आम्ही, भ्रमालाच आम्ही धर्म मानून जगू लागलो तर तो धर्म तुम्हाला चक्काचूरच करेल ना. हां, ज्या धार्मिक तत्वामुळे मानव जातीचे कल्याण होते ती गोष्ट कल्याणकारक असते. आता एक हिंदीमध्ये काय म्हटलं बघा, किसी चीज या बात को कुछ का कुछ समजना, कशाला काही समजणं हे मिथ्या आहे, हा भ्रम आहे. तर मित्रो, या संदर्भामध्ये अपायाला उपाय समजणं आणि उपायाला अपाय समजणं आणि तसं जगणं हा भ्रम आहे. तसं जगणं हा भ्रमिष्ट जगणं आहे, मानणं हा भ्रम आहे. संधीला संकट समजणं, संधीला संकट समजणं आणि संकटाला संधी समजणं हा भ्रम आहे. दारू प्यायला भेटायली म्हणजे माझ्या जीवनात यश आला आज. अरे वा वा वा, फुकट भेटाले. आता रोज एकाला भेटते, मग मला काहीच खर्च लागणार. असं डोकं लागते बापू फुकट प्यायला. बाई म्हणली माझा नवरा लय हुशार आहे बापू, म्हणली खडरातलं खडकूच पिना, म्हणजे खडकूच सगळं बाहेरचं. इतका व्यसन लागलं, 4 माणसं घरी आणून सोडायची वेळ आली. सगळं गेलं हातातलं. तेव्हा लक्षात आलं ते आपण जे संधी म्हणत होतो ते संकट होतं. म्हणजे ह्या गोष्टी अनुभवाला जेव्हा येते एखादी गोष्ट तेव्हा भ्रम दूर होतात. अनुभव माणसाचे भ्रम दूर करतात. भ्रमाचं स्वरूप काय असतं? असंभव, त्याला आपण संभव समजतो. असत्याला सत्य समजून जगतो. काल्पनिकतेला वास्तव समजतो आणि चुकीला बरोबर समजून ते बरोबर नाही रे बाबा, हे मला हाय 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 हाय. राहू केतू मुळे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. राहू केतू सूर्याला गिळायला येतात. राहू केतू हा भ्रम पैदा करून ठेवला आणि राहू केतू ब्रह्म
पैदा करणारेच आम्हाला श्रेष्ठ वाटत गेले. म्हणजे ज्यांनी खोट्या गोष्टी पसरवल्या आणि आपली दुकानदारी चालू करून स्वतःचे पोट वाढवून घेतले, ते माणसं श्रेष्ठ ठरले आमच्या नजरेत. आणि ज्यांनी सत्य सांगितलं आणि जे सत्याच्या मार्गाने नेणारे ठरले, ते मात्र माणसं भ्रमिष्ठांना शत्रू वाटायला लागले. भ्रम दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे? समाजाला तर्कनिष्ठ, वस्तुनिष्ठ विचार करायला शिकवलं पाहिजे. समाजाला विचार करायला शिकवण्याच्या प्रशाळा, शिक्षण संस्था, प्रशिक्षण संस्था निर्माण होण्याची गरज आहे. वस्तुनिष्ठ, तर्कनिष्ठ, तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी, शब्दज्ञानी नाही. शब्दज्ञानी लोकांनी नाश करून टाकला असं संत तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे. या ग्रंथ प्रामाण्यवादी हे बनवणं म्हणजे समाजाला काही प्रमाणात भ्रमिष्ट बनवणं आहे. ग्रंथात सांगितलं तेच खरं किंवा अमुक अमुक बाबानं सांगितलं तेच खरं असं समजून जगणं हा भ्रमिष्टपणा आहे. सत्य असेल बाबानं सांगितलेलं, त्या ग्रंथात सांगितलेलं सत्य असेल तर तो ग्रंथही वंदनीय आहे, तो बाबाही वंदनीय. प्राप्त वंदनीय. त्या बाबांना मी नमस्कार करतो, जे बाबा सत्य सांगतात, समाजाला हितकारक सांगतात, समाजाला उपकारक सांगतात, समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाच्या मूल्यांची रुजवणूक करतात. आपण सगळे सारखे आहोत. जन्माने कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही हे सत्य जे समजून जातात ते बाबा वंदनीय. म्हणजे भगवे वस्त्र धारण करतात म्हणजे सगळे ते अंधश्रद्धा असतात असं समजणं सुद्धा एक भ्रमच आहे. यांना काहीच कळत नाही, त्यांना काहीच कळत नाही असं वाटणं सुद्धा भ्रमच आहे. आणि याला सगळंच कळते असं समजणे भ्रम आहे. लक्षात आलं का? समजलं नसताना समजणं हे सुद्धा भ्रम आहे. समजलेलं नसताना समजलंय म्हणणं हा सुद्धा भ्रम आहे. एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं, सत्य आणि भ्रमात काय अंतर आहे? विद्यार्थ्यांनी सांगितलं, तुम्ही शिकवत आहात आम्हाला हे सत्य आहे, पण तुम्हाला जे वाटतंय ना की आम्हाला समजत आहे हे भ्रम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी छोटे छोटे उदाहरण देऊन सुद्धा तुम्हाला काही गोष्ट एखाद्याला वाटते ती पोरगी किंवा तो पोरग माझ्याकडे बघत आहे म्हणजे माझ्यावर प्रेम करत आहे, माझ्यावर फिदा झालेला आहे. एका पोराला असंच वाटू लागलं. तर मग ती पोरगी यायची वाट बघत तिथंच बसायचं. मग 1 पिरियड जाऊ दे, 2 पिरियड जाऊ दे, ती आली नाही तर तिथंच उभा राहून राहायचं, येतेच म्हणून. कारण प्रेम करते माझ्यावर असा तिचा भ्रम झाला. त्या मुलीला विचारण्यात आलं, त्या पोरावर तू प्रेम करतेस का? नाही. त्याच्याकडे बघून थोडं हसतेस का कधी कधी? हां, त्याच्याकडे बघते आणि त्याच्याकडे हसते म्हणली. ती खरं आहे, पण वेडं झालंय म्हणून हसते म्हणली. काही वेडं झाले, काय वाया चालले, त्याचे आई वडील तिकडे मजुरी करून पैसे देतात आणि इथं हे वेड्यासारखं आपला अभ्यास सोडून माझं ध्येय IAS बनणं आहे, माझं ध्येय क्लास 1 अधिकारी बनणं आहे, अशा भ्रमिष्ठाच्या मागे कशाला मी लागू म्हणली. ते
भ्रमातून बाहेर काढणारे माणसांची समाजाला आता गरज आहे. समाजाला जे जे काही भ्रम होऊन बसलेले आहेत त्या भ्रमातून बाहेर काढणारी माणसं आवश्यक आहेत. ते तसे प्रबोधनकार आवश्यक आहेत, तसे कीर्तनकार आवश्यक आहेत, तसे व्याख्यात्यांची गरज आहे. तरच समाज आपला महासत्ता बनू शकेल, समाज हा प्रगतिशील बनू शकेल. भ्रमातून दूर करणं गरजेचं आहे. कारण गाडी चालवायची असेल तर गाडीच शिकावी लागेल ना. मठात जाऊन बसल्यानं गाडी शिकायला मिळेल का? नाही. एका बाईला असं कोणीतरी सांगितलं की तू का कर, तुला जे कर्ज झालंय ना, तर तू कर्ज झालंय तर त्या मठात जाऊन बस. तिथं काय पापाच्या राशी नष्ट होतात, संकटाच्या राशी नष्ट होतात. ती जाऊन बसली. कर्ज व्याजाचे पैसे होते. बसली जाऊन तिथं. हरे कृष्णा कृष्णा धावरे धावरे धावरे, संकट पडलंय भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्नही निवारी, कृष्णा धावरे. अशा पद्धतीनं ती बोलू लागली. रोजच काही त्याच्यातून बाहेरच या तयार नाही. ते देणे ज्यांचे पैसे घेतले ते आले एका दिवशी मठामध्ये. गेल्या वेळेचं जे कर्ज होतं अजून या महिन्यात वाढलंय, कारण त्या महिन्याचं व्याज, आणि आता व्याजालाही व्याज वाढाले. म्हणजे काहीच कमी झालं नाही. बापू अन्न पाणी थोडं अन्न तरी घेऊन आलो, जास्त पाणी सुद्धा कमी प्यायलो म्हणले. झोपणं आलो आणि इथं येऊन बसलो म्हणले. मला 1000 जणांना सांगितलंय म्हणले. इथं गेले की सगळं संकट दूर होतात. हे संकट आहे म्हणले माझ्याकडं कर्ज. नाही तसं काय आहे की माहीत नाही म्हणले आम्हाला. ते आम्हाला पैसे देऊन टाका आधी म्हणले, मग बोला म्हणले सगळं तत्वज्ञान. ती गोष्ट महाराजाकडे गेली. महाराजांनी सांगितलं, काय बाई समजून सांग. बाबा महाराज म्हणजे तुमच्या मठात आल्यानंतर माझे सगळे संकट दूर होतात असं सांगितलं म्हणले. कोण सांगितलं? मी सांगितलं का म्हणले. नाही तुम्ही सांगितलं नाही. आहेत म्हणले भक्त, त्यांनी सांगितलं. बाई हे काही कर्जमुक्तीचं केंद्र नाही म्हणले. पैशाचे प्रश्न पैशाने मिटत असतात. शारीरिक आजार झाला असेल तर ते औषध आणि गोळ्यानेच आणि शस्त्रक्रियेने आवश्यक तिथे शस्त्रक्रिया करून मिटत असतात. शेतीला पाणी नसेल तर पाणी देऊन तो प्रश्न मिटावा लागतो. दिव्यामधून जर दिवाचा प्रकाश पाहिजे असेल तर तिथं मंत्र काम करत नसतात. तिथं दिव्यामध्ये तेल टाकावं लागतं. गाडीमध्ये महाराज बसला काय, पंतप्रधान बसला काय, गाडीत पेट्रोल किंवा डिझेलच टाकावं लागेल ना. जे गाडी ज्या पेट्रोलची असेल तर पेट्रोल, डिझेल असेल तर डिझेल म्हणला. अशा महाराजांची, अशा गुरूंची, अशा सद्गुरूंची, अशा योगींची, अशा धर्मपुरुषांची आज समाजाला गरज आहे. तरच समाज सत्याच्या मार्गावर चालेल, हिताच्या मार्गावर चालेल. मग असं सांगणाऱ्या माणसाने गळ्यात माळ घातला असेल किंवा न घातला असेल काही नाही, घातलं तरी काय अडचण नाही. भव्य वस्त्र घातलं तरी अडचण नाही ना, हिरवे वस्त्र घातलं तरी अडचण नाही, निळे वस्त्रात चढ काही अडचण नसावी. बाह्य वेश माणूस आपापल्या आवडीनुसार धारण करतो. त्याच्यामुळे त्या बाह्य वेशावरूनच आपण त्याविषयीचे तो माणूस अंधश्रद्धच असेल असं वाटणं हा सुद्धा मोठा भ्रम आहे. लक्षात आलं का? आणि मनशांती आश्रमातून, मठातून, तिथले आध्यात्मिक प्रवचन वाचून ऐकून तिथल्या प्रसन्न वातावरणातून मनशांती मिळेल. थोडा वेळ तिथंच बसून राहिलं आणि दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं तिथंच बसल्याने मिळतात म्हणलं तर मन शांती मिळणं अशांतीचं केंद्र बनून जाल तुम्ही आणि ते मठ देखील. लक्षात आलं?
पण दारूनच मनशांती मिळते म्हणून बिअर बारमध्ये जाऊन दारू ढोसत बसणं मनशांती मिळते म्हणून हा सुद्धा भ्रमच आहे. ज्या प्रश्नामुळे, ज्या कारणामुळे आपल्या जीवनात अशांती आलेली आहे, तणाव आलेला आहे, ते कारण दूर करावं लागेल. घरामध्ये मांजर मारून आणून टाकलेला आहे आणि दुर्गंधी यायला लागली आहे. मठात जाऊन बसून मंत्र म्हणत बसल्यानं दुर्गंधी दूर होत नाही. ते मांजर आधी घराच्या बाहेर काढावं लागतं, घर स्वच्छ करून घ्यावं लागतं, जरा खिडक्या उघडून टाकावं लागतात, थोडं सेंट मारावं लागतं, फॅन वगैरे चालू ठेवावं लागतं, थोडा वेळ जाऊ द्यावं लागतं, मग ते बरोबर होते. किती दिवस मठात जाऊन बसल्यानं काय होणार आहे. मी म्हणतो तेच खरं आणि तो म्हणतो ते खोटं, हे पुराव्याच्या अभावी, सत्याच्या अभावी जर कोणी म्हणत असेल तर हे सुद्धा भ्रमच आहे. परंतु दुर्दैवानं विज्ञानिष्ठ सांगणं, सत्य सांगणं, काही जणांना त्यांची दुकानदारी बंद होत असल्यामुळे ते आम्हाला त्रास देतात. असं सांगण्यामुळे हो दे त्रास, काय फरक पडत नाही. टीका करतात, निंदा करतात, की ते आपल्या नवर आपल्या धर्माचं ते वेगळं वेगळं बोलायला म्हणतात. असो, तुम्हाला भय, भ्रम तुम्हाला आयुष्यामध्ये भय निर्माण करतो, असुरक्षितता निर्माण करतो, चिंता निर्माण करतो, काळजी निर्माण करतो, नकारात्मक विचार निर्माण करतो. आणि भय, असुरक्षित, चिंता, काळजी, नकारात्मक विचार आणि कटू अनुभवाने देखील भ्रम तयार होतात. आता कोणीच कोणाचं नवं. जगातला एकही माणूस चांगला नाही असं एखाद्यावर जर मानसिक आघात झाला, शारीरिक आघात झाला तर असं वाटू शकते. त्याचा असा भ्रम तयार होतो. असे भ्रम तयार होण्याला सुद्धा असे सतत काळजीत राहणं, सतत भयात राहणं, सतत काळजी करू लागलं. एका महिलेचा पोरगा निघून गेला दूर, काही फोन नाही, काय नाही. तिचा भ्रम होऊ लागला. रात्री आलाहीच वाटाव, फोन वाजला की त्याचाच वाटाव. नाही, मला आता दिसला दिसला दिसला, मला दिसला दिसला, इकडे दिसला, तिकडे दिसला, दिसला माय, आजच दिसला माय, माझ्या नजरेसमोर गेला माय, पळाला माय. तो तर मेलेला होता. असं जे वाटतं ना माणसाला, म्हणून एकच एक विचार सातत्यानं, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, अंधश्रद्धा सतत बाळगून जर जगू लागला तुम्ही वेडे होऊन जाल. भ्रमिष्टपणा जर वाढत गेला, तुमचे भ्रम जर वाढत गेले तर वेडेपणाचं रूप धारण करतात. आणि हे कारण काही अनवश्यक असतात. काही मानसिक आघातामुळे होतात. आता आणखीन काही गोष्टीचे उदाहरण मी तुम्हाला देतो. ज्वारी पेरली तर गहू येतो हा भ्रम आहे, आणि ज्वारी पेरली तर ज्वारी येते हे सत्य आहे. तर भ्रमाचं आणखीन एक कारण डोपामाइनचं जे असंतुलन असेल किंवा सातत्यानं तणावपूर्ण जीवन असेल, मानसिक आघात असतील, हे सगळं आपल्याला दूर करावं लागेल. आणि हे वाचनाने दूर होते. चांगल्या सत्यनिष्ठ विज्ञाननिष्ठ माणसांच्या ज्ञानाचा ग्रहण केल्याने ते दूर होते. आणि काही जणांना असं वाटते की हे ज्ञान, हे वैज्ञानिक दृष्टिकोन, हे सत्य समजून घेण्यासाठी ताकद लागते आणि हे अवघड आहे असं वाटते. ते हेच खोटं आहे. सत्य जगायला अवघड नसते, खोटं जगायला अवघड असतं. सत्याला काय, सत्याला अभ्यास काय करायची गरज आहे. नाव, आपलं नाव सांगण्यासाठी आपले खोटे नावं काय काय सांगावं. याला पहिलं काय नाव सांगलं होतं खोटं, आता त्याला आठवून ठेवावं लागतं. तुमचं नाव नाही ते सांगून बसलात, मी अमुक आहे, तर त्याला ते लक्षात ठेव. याला काय सांगलं होतं, त्याला काय सांगलं होतं, त्याला काय सांगलं होतं, याला काय सांगलं होतं.
एकाला अशी एक सवय होती सांगण्याची, उगाच खोटं वागण्याची, आणि मी खरा आहे असं दाखवण्याची सवय होती. कोणाला जरी फोनवरून बोललो, एखाद्या फोन लावलाच नाही, हां साहेब साहेब, हां सगळे झाडाले, सगळं सगळं ओके ओके ओके, हां सांगलो सगळं, हां त्यांना सांगलो तुमचं, नाहीतर हां हां हां, बंद. असेच दाखवू, खोटंपणा, भ्रमिष्ट झाला होता तो. आणि ह्या खोटेपणाचा कळस झाल्यामुळे त्याला फेकू म्हणतात. हे फेकूपण तुमच्या आयुष्यात येऊ द्यायचं नसेल तर ह्या भ्रमिष्ट जगणं सोडून द्या. सत्याचा मार्ग, हितकारक मार्ग, विज्ञानिष्ठ मार्ग, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे. तो अवलंबावा अशी हात जोडून विनंती करून मी या ठिकाणी हे विचार पूर्णविराम देतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या समाजासाठी, या राष्ट्रासाठी, मानवजातीसाठी उपकारक आहे असं वाटत असेल, आणि तुमच्या मनामध्ये जर चांगुलपणाची भावना असेल तर हा चांगुलपणा पसरवण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद.